1 फुटाचे गणपतीला आपण फेटे पाहणार आहोत आज. हा जो माझा गणपती आहे त्याची मी लेंथ मोजून दाखवते तुम्हाला किती फूट आहे गणपती. त्याच्यानुसार आपण ॲडजस्टेबल फेटे इथून हा 15 इंची गणपती आहे. दिसतंय तुम्हाला? हां, 15 इंची गणपती आहे. हे बघा, 15 इंची गणपती. म्हणजे हा शक्यतो दीड फुटापर्यंत येतो. याच्या डोक्याचा घेर 14 इंच आहे. आता ॲक्च्युली माझ्याकडे आत्ता सध्याला 1 फुटाचेच फेटे आहेत. मी तुम्हाला 1 फुटाचे फेटे 1.5 फुटापर्यंत ॲडजस्ट होतात हे तुम्हाला मी आता दाखवते. हा आहे मल्हार पगडी. आता मल्हार पगडीला ॲक्च्युली हा जो मुकुट असतो तो नसावा. आता ह्याला आहे त्याच्यामुळे ही मल्हार पगडी आपल्याला घालता येणार नाही. त्याच्यामुळे मी नुसतं दाखवते. हा राऊंड आपल्याला फिक्स लागतो. ही मल्हार पगडी आहे 1 फुटाची. हा महाराष्ट्रीयन फेटा आहे. एक फुटाचा फेटा 1.5 फुटाच्या गणपतीला आरामात बसतो. हे बघा, आरामात बसतो. तर दुसरा पाहूयात. हा खणाचा आहे. हा खणाचा आहे फेटा. 1 फुटाचा आहे. 15 इंच गणपतीला आरामात बसतो. दुसरा पाहूयात. आपले सगळे हे ॲडजस्टेबलच फेटे असतात जेणेकरून आपण एकाच वर्षी यूज नाही तर दरवर्षी 2-3 वर्षी आपण आरामात फेटा घालू शकतो. जरी 1 वर्ष 1 फूट झाली, दुसऱ्या वर्षी 2 फूट झाली तरीही तुम्ही तोच फेटा ठेवून यूज करू शकता. पर्पल कलरमध्ये आहे हा. हा पण सुंदर दिसतोय. दुसरा पाहूयात. बॅक साईडला असं वेलक्रो येतं. आपण वेलक्रोनी कमी जास्त करू शकतो. असं वेलक्रो येतं जेणेकरून आपण आरामात आपल्या गणपतीला फेटा घालू शकतो. हा मेटेलिकमध्ये रेनबो कलर असतात ह्याच्यात. खूप सुंदर दिसतो. हा पैठणीचा आहे. मल्टी कलरमध्ये खूप डिझाईन्स असतात. मल्टी कलरमध्ये आणि प्रत्येकाच्या आवडीवर असतं. आता 1 फुटाच्या गणपतीला प्रत्येकाला मोठा फेटाही आवडतो, कोणाला छोटा फेटा आवडतो. हा पैठणीचा आहे. याचाही लुक सुंदर येतो. ग्रीन आहे बघा. ही पण पेशवे पगडी आहे. पेशवे पगडीसाठी पण हे जे आहे मुकुट ते नाही लागत. ओन्ली त्याला नुसतं डोकं असलं त्यालाच ह्या पगड्या बसतात. ह्याला मध्ये ओपन आहे, वरती याला काही लावलेलं नाही आहे जेणेकरून आपण इझी ते घालू शकतो.
पेशवाई पगडी. हा जो आहे हा कृष्ण फेटा आहे, जेणेकरून म्हणजे कृष्णाच्या रूपात जर गणपती असेल तर हा फेटा सुंदर दिसतो. ह्याला वेगवेगळे आपण अरेंज करून देऊ शकतो, कस्टमाइज करून देऊ शकतो. हा एक साधा सिंपल राजेशाही म्हणू शकतो हा फेटा आपण. वेल्वेटमध्ये आहे हा. हाही सुंदर दिसतो. साधाच फेटा आहे पण गणपतीचा लुक किती सुंदर झाला आहे बघा, मस्त. हा शेलाही आपण कस्टमाइज करून देतो की इथे जेणेकरून ब्रोच आहे ते ब्रोच तुम्हाला इथे वन साईड मिळेल. आणि हा शेला, ह्याच्यात पण वेगवेगळे कलर तुम्हाला मिळतील. हा आपण जे वारकरी म्हणतो, वारकरीचा पण अवतार असतो गणपतीमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही हा घालू शकता. जेणेकरून धोती वगैरे तुम्ही जर अरेंज केली, कस्टमाइज केलं गणपतीसाठी, धोती व्हाईट, शेला व्हाईट आणि वरती ही पगडी, वारकरीचा लुक हा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातो. नेक्स्ट कृष्णाचाच पण थोडासा व्हाईटमध्ये हा आहे. कृष्णाच्याच ह्याच्यामध्ये कृष्णाचा, आणि इथे एखादं मोरपीस वगैरे ठेवलं तरीही चालेल. हा इथे असं मोरपीस ठेवलं तरीही त्याचा लुक सुंदर दिसेल. तर हे मी पूर्ण नाही तुम्हाला, हां असं मोरपीस ही सुंदर दिसेल. तुमच्याकडं असेल अवेलेबल तर 2-3ही तुम्ही वरती लावू शकता. लावू शकता, सुंदर दिसतो लुक. हा पण एकदा महाराष्ट्रीयनच आहे, येलो आणि रेड कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन सुंदर दिसते. हे कॉम्बिनेशन छान दिसते, येलो आणि रेड. तर अशा पद्धतीने आपल्याकडे ॲडजस्टेबल फेटे असतात. आपण ऑर्डर करू शकता, नंबर तुम्हाला दिला जाईल. हे असं कस्टमाइज शेलाही तुम्हाला करून मिळेल. गणपतीसाठी आत्ता खूप ट्रेंडिंग चालू आहे शेल्यामध्ये, वेगवेगळे कलर्स आहेत त्याच्यात. चालेल, ओके.